घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की भजनी मंडळी घरी आलेली असते आणि घरामध्ये छान भजन सुरू असतं, प्रसन्न वातावरण असतं. इतक्यात तिकडे सारंग येतो. सारंगला बघून लगेचच सुमित्रा, ऋषिकेश, जानकी तिघंही त्याला आतमध्ये येऊन बसायला इशारा करतात. सारंग आतमध्ये येऊन बसलेला असतो. इतक्यात ऐश्वर्या ही सुद्धा आता भजनासाठी खाली आलेली असते. खरं तर तिला ते भजन वगैरे काही ऐकायचं नसतं, पण नाटक करायसाठी ती खाली आलेली असते. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा तिला इशाऱ्यात खुणावते, तू सुद्धा बस ना ऐश्वर्या. त्यावर ऐश्वर्या ही सुद्धा तिला खुणावते की नाही नाही आई नको, मी इथेच ठीक आहे. इतक्यात आता तिची नजर समोर टाळ कुटत असलेल्या सारंगवरती पडते. ऐश्वर्या विचार करते की हे सारंग आहेत ना, आणि मग ती आता नजर खाली घेते. आठवायला लागते की नाही मी या माणसाला कुठेतरी पाहिलं, हे सारंग नाही आहेत, पण कोण आहे मग हा? अरे हा तर त्या दिवशीचा डेकोरेशनवाला ज्याला मी ओळखलं नव्हतं. मला म्हणाला होता की मला बोलता येत नाही आणि आज इथे काय करतोय? नाही म्हणजे माझा पहिला शक खरा होता, हे सारंगच आहेत याचा अर्थ. मग ऐश्वर्या तिला काही कळत नसतं. ती वरती पुन्हा बघते तर तोपर्यंत सारंग तिकडनं गायब झालेला असतो. मग ऐश्वर्या काय करते, ऐश्वर्या उठते आणि स्वतःच्या बेडरूममध्ये येते. बेडरूममध्ये येऊन ती आता तिच्या बेडरूममध्ये जो सारंगचा फोटो असतो त्याला दाढी मिशी काढते आणि बघते. तर आता तो फोटो अगदी त्या दिवशीच्या त्या माणसाच्या चेहऱ्यासारखाच झालेला असतो. ऐश्वर्या विचार करते याचा अर्थ यांनी सगळ्यांनी मिळून मला फसवलं तर. आणि मग लगेच ऐश्वर्या खाली येते आणि जोरात ओरडते, थांबवा हे सगळं थांबा. त्याबरोबर लगेचच आता संपूर्ण भजनी मंडळी भजन गायचं वाजवायचं सगळं थांबवते. तर मग सुमित्रा ही ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या अगं काय सुरू आहे तुझं? हे काय भजन असं अर्धवट का थांबवलंस तू? काय प्रकार आहे हा सर्व? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, माफ करा मला आई, पण असं अर्ध्यावट भजन थांबवण्यापेक्षा माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. काय आहे ना, इथे काही लोकांना माझ्या आयुष्याचा खेळ करायचा आहे, माझ्या आयुष्याची माती करायची आहे आणि ते कसं करायचं ते त्यांना अगदी व्यवस्थित माहीत आहे. असं म्हणत ती ऋषिकेश आणि जानकीकडे बघते. तर आता लगेचच नानासाहेब म्हणत असतात, ऐश्वर्या तू नेमकं काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय ना? नाही म्हणजे भानावरती आहेस ना तू, बरोबर आहे ना? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, हो नाना बरोबर आहे, भानावर आहे ना मी, एकदम भानावर आहे, पण आधी नव्हते, आत्ता आले, आत्ता समजलं. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या अगं काय सुरू आहे तुझं? काय बडबडतीयस तू? हे बघ बाई, तुला जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्ट बोल आणि एकदाची मोकळी हो. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, आई ह्या सगळ्यांनी मिळून मला फसवलं आहे. सारंग जिवंत आहेत, ते बघा तिथे बसलेत आणि हे सगळे माझ्याशी खोटं बोलत होते. त्यावर लगेचच ऋषिकेश जानकी उठून उभे राहतात आणि ऋषिकेश म्हणतो, काय सारंग इथे कुठे आहे? बघू दाखव. त्यावर ऐश्वर्या म्हणते, ते काय सारंग तिथे बसलेत ते, आणि आई हा बघा हा तुमचा मुलगा सारंग. असं म्हणत तिने फोटोला काढलेली दाढी मिशी ती दाखवते आणि म्हणते, असाच माणूस इथे भजनी मंडळींमध्ये आपल्या सगळ्यात सुद्धा बसला. ऋषिकेश म्हणतो, दाखव ना मग ऐश्वर्या, तुला दिसतोय तर. त्यावर ऐश्वर्या दाखवायला पुढे सरसावते, पण तिथे कोणी नसतं. मग ऋषिकेश म्हणतो, बघितलंस कोणीच नाही आहे ना इथे? कोणी नाही आहे कारण इथे सारंग येऊच शकत नाही. अगं देवाच्या कृपेने सारंग फक्त तुला दिसतोय. मग ऐश्वर्या तिथे येते आणि सारंग आता पुरे झाली मस्ती, सारंग लवकर बाहेर या असं म्हणते. त्याबरोबर लगेचच आता सुमित्राला आठवायला लागतं की कशा प्रकारे सारंग घरात आला. ऐश्वर्याने त्याला बघितल्याच्या नंतर गुपचूप तिकडनं पळ काढला. तर आता इथे लगेचच ऐश्वर्या म्हणते, नाही मी खोटं नाही बोलत आई, मी खरंच सांगते, मी सारंगला पाहिलं आहे ना, सारंग होते इथे, खरंच सारंग होते. आणि जर तुम्हाला माझं खोटं वाटतंय ना तर तुम्ही विचारा ना दुसरं कोणाला तरी, पण मी खरं बोलते, मी सगळे सेन्समध्ये आहे आई, सारंग मला दिसले होते. त्याबरोबर आता ऐश्वर्याची ही अवस्था बघून जानकी लगेच म्हणायला लागते, ऐका ना ऐका, दीप जर म्हणते ना तर तिला सारंग भाऊजी दिसले असतील. अहो या मंगल प्रसंगी तिला का नाही दिसणार सारंग भाऊजी? तिचं प्रेम होतं ना तेवढं त्यांच्यावरती, तिचं प्रेम वेडं झालं आता. ऐश्वर्या म्हणते, असं काही नाही आहे, मी एकदम सेन्समध्ये आहे आई, मला व्यवस्थित पूर्ण आठवतं आहे की इथे मी सारंगला बघितलं होतं. मला अजिबात काहीच भास वगैरे होत नाही आहेत. सारंग होते इथे, खरंच होते. तुम्हाला माझ्यावर विश्वास होत नसेल ना तर या भजनी मंडळींना विचारूया. हे भजनी मंडळी तुम्हाला सांगतील काय खरं आणि काय खोटं.
मग कमीत कमी तुम्हाला माझ्यावर विश्वास तर ठेवावाच लागेल. मग त्याचा सगळ्या भजन्यांना तो फोटो दाखवते. तर आता भजनी तो फोटो बघतात आणि म्हणतात की नाही, आमच्यात तर असा कोणीही व्यक्ती नव्हता. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते, असं कसं म्हणता तुम्ही? खोटं बोलताय तुम्ही सगळे. तुमच्यामध्ये सारंग होते, मला माहिती आहे. आई, अहो तुम्ही ऐका, विश्वास ठेवा माझ्यावर. ही जी माणसं आहेत ना, तीसुद्धा ऋषिकेश आणि जानकीचीच आहेत. त्यामुळे ते लोकंसुद्धा त्यांची साथ देत आहेत. माझं कोणीच ऐकत नाही आहे, पण मी खरं बोलते. सारंग इथे होते, सारंग इथेच आहेत. त्याबरोबर सुमित्रा म्हणत असते, बास झाला ऐश्वर्या. अगं काय सुरू आहे तुझं? तू म्हणते सारंग जिवंत आहे म्हणून आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा, आणि एवढी इथे सगळी बाकीची माणसं बसली आहेत, ती सगळी खोटं बोलत आहेत. असं कसं होईल ऐश्वर्या? ते बघ, देवाच्या कृपेने फक्त तुला सारंगचे भास होत आहेत. सारंग इथे खरोखर नाही आहेत. आणि मग ती भजनी मंडळींची सुद्धा माफी मागते. माफ करा, तिच्या वतीने मी माफी मागते. ॲक्च्युली माझा मुलगा आणि तिचा नवरा गेला आहे ना, त्यामुळे ती असं वागते. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते की नाही, म्हणून मी असं वागत नाही आहे. मला खरोखर दिसला का इथे कोणाला सारंग? प्लीज बोला ना काहीतरी. तर लोक म्हणतात की नाही, आम्हाला जर सारंग दिसलं असता तर मग आम्हीसुद्धा सांगितलं असतं ना, पण सारंग इथे नाहीच आहे. त्यावर मग मात्र ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो. तर ऐश्वर्या तिकडनं थेट स्वतःच्या रूममध्ये वरती निघून जाते. मग काय, लगेचच आता ऋषिकेश म्हणतो, तुम्ही का थांबलाय, चला करा सुरू. त्यावर जानकी म्हणते, हो बरोबर. मग सॉरी हां, माफ करा, असं पुन्हा सुमित्रा म्हणून बसून घेते. आणि मग खेळाला खरी सुरुवात होते. ऐश्वर्या आता विचार करते की नाही, याचा अर्थ नक्की सारंग जिवंत आहे आणि हे लोक काहीतरी खेळ खेळत आहेत माझ्याबरोबर. पण यांनासुद्धा माहीत नाही आहे की मी या खेळामध्ये अगदी मुरलेली आहे. ते आता नाही सोडणार. जानकी, तुला काय वाटलं होतं तुझ्या आईची डेड बॉडी नाही सापडली म्हणजे तू या सर्वातून सुखरूपपणे सुटू शकशील का? तू बाहेर पडशील का याच्यातून? पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी गाठ माझ्याशी आहे. त्यामुळे मी तुला या सगळ्यातून सुटू देणार नाही म्हणजे नाही. आत्तापर्यंत तुझ्या आईची डेड बॉडी सापडत नव्हती ना पोलिसांना, म्हणून तू सुटलीस. पण आता नाही, आता तुझ्या आईची डेड बॉडी सापडणार. मग लगेचच ऐश्वर्या तिच्या गुंडांना कॉल करते आणि विचारते, काय रे, आली का ती म्हातारी शुद्धीवर अमरपट्टा घेऊन आलेली? त्याबरोबर लगेचच आता म्हातारी शुद्धीवर अजूनही आलेली नाही आहे, बेशुद्धच अवस्थेत आहे असं आता तिची माणसं म्हणतात. जिवंत आहे की गेली असं ऐश्वर्या विचारते. त्यावर तिची गुंड सांगतात की मॅडम, अहो अशी कशी जाऊ देणार आम्ही तिला? जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत तिला काही करायचं नाही असं मी म्हटलं होतं. पण आता मीच सांगते की त्या लता कारखानीसला तुम्ही कायमचं मारून टाका तिला, आणि तिला अशा एखाद्या ठिकाणी नेऊन टाका, म्हणजे अशा नदी वगैरे नेऊन टाका की तिथे पोलिसांना अगदी सहज तिची बॉडी सापडली पाहिजे. समजलं? आजच्या आज हे काम झालंच पाहिजे हां, आज. एवढं बोलून ती फोन कट करते. आता ऐश्वर्या खरं तर रडत असते. तिला कळत नसतं की हे सगळं तिच्याबरोबर काय होतं आहे. भजनी मंडळी छान पद्धतीने भजन घेत असतात, सगळेजणं छान एन्जॉयसुद्धा करत असतात. पण अचानक काहीतरी विकृत घडतं, आणि ते म्हणजे असं की इथे जानकीला असं जाणवतं की माझ्या आईच्या जीवाला धोका आहे. मग ते देवाकडे आता प्रार्थना करते आणि म्हणत असते की देवा, आता माझ्या आईचं रक्षण तूच कर, तू वाचव तिला ह्या सगळ्यातनं. माझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे देवा. पुन्हा एकदा अनाथ होणं आणि अनाथ असणं याचं दुःख मला नाही पचवता येणार, नाही करायचं मला हे सगळं. माझ्या पाठीशी उभा राहा, माझ्या आईला आशीर्वाद दे देवा. त्याबरोबर आता इथे आपण पाहतो की आता जानकीच्या आईला मारण्यासाठी लगेचच राजा दुसऱ्या गुंडाला सांगतो आणि म्हणतो की चल, आता हिचा खेळ खल्लास करायचा असं ऐश्वर्या मॅडमने सांगितलं आहे, मग खेळ खल्लास करून घेऊ. आता ते दोघंही तिच्याजवळ चाकू घेऊन येतच असतात. इतक्यात समोरून एक व्यक्ती येते आणि ती आता त्या दोघांची चांगलीच वाट लावते. म्हणजे थोडक्यात काय, ती सरळ स्वतःकडची बंदूक काढते आणि एक गोळी त्या राजाला मारते आणि एक गोळी त्याच्या साथीदाराला सुद्धा मारते आणि सरळ खेळ खल्लास करते. आता इथे बराच वेळ लोटून गेलेला असतो. ऐश्वर्याच्या माणसांना ऐश्वर्याने काम दिलेलं असतं त्या लताबाईला संपवण्यासाठी, पण अजूनही लताबाई संपली याचा फोन आलेला नसतो. ऐश्वर्या विचार करते की जानकी, आता तू तुझं कामडाऊन मोजायला सुरुवात कर. पण अजूनही बेल का नाही वाजत आहे मोबाईलची? लताबाईला संपवायचं काम झालं आहे हे सांगायला का नाही केला असेल फोन? जाऊ दे, मीच करून बघते असा विचार करून ऐश्वर्या आता फोन करण्यासाठी फोन हातामध्ये घेते. फोन करते सुद्धा, पण समोरून फोन उचलला जात नाही, तर फोन कट केला जातो आणि त्याच्यावरून मेसेज येतो की
मॅडम काम झालेलं आहे, लताबाईला स्वर्गात पाठवलं आहे. आता हे वाचून तर इकडे ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो. तिचा आनंद गगनात मावणार नाही इतका झालेला असतो. तर दुसरीकडे आता ह्या माणसाने जी लताबाई आहे तिला तर काही होऊ दिलेलं नाही आहे, तिला तर वाचवलेलं आहे आणि त्या गुंडांना तर त्याने मारून टाकलेलं आहे. मग आता हा नक्की माणूस कोण आहे हे पाहणं तर खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरणार. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे ऋषिकेश, जानकी हे त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. कीर्तन वगैरे आता सगळं व्यवस्थित पार पडलेलं असतं. तर जानकीला मात्र थोडं टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, ऋषिकेश, ज्याप्रमाणे आपण आईला देवळात पाहिलं त्याचप्रमाणे ऐश्वर्याने सुद्धा आईला देवळात पाहिलं असणार याची मला खात्री आहे. मग जर तिने आईला पाहिलं असेल तर मग आईच्या जीवाला धोका नाही आहे ना. ती ऐश्वर्या माझ्या आईचं काही बरं वाईट तर करणार नाही ना ऋषिकेश. मला खरोखर खूप काळजी वाटते आईची. त्यावर लगेचच आता ऋषिकेश हा जानकीला म्हणतो, जानकी जानकी हे बघ प्लीज प्लीज काम डाऊन, शांत हो हां, आणि काळजी करू नको. तुझ्या आईला काहीसुद्धा होणार नाही. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, होणार नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे ऋषिकेश? मलासुद्धा माझी आई जिवंत आहे असे भास होत आहेत का? मी खोटं बोलते आहे का? तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? त्यावर ऋषिकेश म्हणतो, एक मिनटं जानकी, तू उगाच वेगळा अर्थ काढू नको. मी काय म्हणतोय ते तू पूर्ण अजून ऐकूनच घेतलेलं नाही आहेस. मी फक्त इतकंच म्हणतोय की तू काळजी करू नकोस. तुझी आई जिथे कुठे असेल ना तिथे अगदी व्यवस्थित असेल, सुखरूप असेल आणि लवकरच तिची आपल्याशी भेटसुद्धा होईल. पण त्याआधी आपल्याला थोडा धीर धरावा लागेल, शांतपणे आपलं काम पूर्ण करावं लागेल. तू असा विचार करू नकोस. त्यावर लगेचच जानकी म्हणते, अहो काय म्हणताय तुम्ही हे सगळं? तुम्हाला बघताय ना तुम्ही स्वतः किती कष्ट करते ते मी ह्या सगळ्यासाठी. अहो एका बाजूला माझी आई सापडत नाही आहे याचं सगळं टेन्शन आहे मला, तर दुसऱ्या बाजूला आपण जे नाटक सुरू केलं आहे ते व्यवस्थित सुरळीत पार पडलं पाहिजे याची काळजी आहे मनाला. जर या नाटकात काही जरी फिसकटलं किंवा ऐश्वर्याला संशय आला ना की सारंग भाऊजी जिवंत आहेत, तर मग मात्र ऐश्वर्या काही सोडणार नाही आपल्याला. ती चांगला काहीतरी प्लॅन बनवणार आणि त्यामध्ये आपण अडकणार. मग तिने प्लॅन बनवण्याच्या आधीच आपल्याला कळला पाहिजे असं आता जानकी ऋषिकेशला म्हणते. त्यावर ऋषिकेश म्हणतो, कसा? त्यावर जानकी आणि ऋषिकेश दोघंही विचार करतात आणि पटकन ऋषिकेश म्हणतो, प्रॉपर्टीचे पेपर्स लवकरात लवकर जानकी आपल्या हातात आले पाहिजे. एकदा का प्रॉपर्टीचे पेपर्स मिळाले की मग बघ या ऐश्वर्याला कशी मी अद्दल घडवत होते. त्यावर जानकी म्हणते, अहो पण आपण नेमकी प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवणार कसे? त्यासाठी आपल्याला काहीतरी तर हालचाल करावी लागेल ना. मग आता ऋषिकेश हा 2-3 मिनटं जरा विचार करतो आणि मग जानकीला म्हणतो, जानकी, सर्वात मोठा मार्ग तो म्हणजे ऐश्वर्याच्या खोलीची झडती घ्यायची. आपण एक काम करू, आपण ना ऐश्वर्याच्या खोलीची सरळ झडती घेऊ. तिथे नक्की आपल्याला काहीतरी सापडेल. त्यावर आता जानकीला जरा आश्चर्य वाटतं. जानकी ऋषिकेशकडे बघतच राहते. जो ऋषिकेश मागे तिने ऐश्वर्याची खोली तपासली होती म्हणून तिच्यावर चिडला होता, आज चक्क तोच सांगतो ऐश्वर्याची खोली तपासूया, मे बी तिथे काहीतरी सापडेल. त्याबरोबर आता लगेचच इकडे ऋषिकेश हा जानकीला म्हणतो, हो जानकी, आपल्याकडे पर्याय नाही आहे. तर लगेचच जानकी ही ऋषिकेशला म्हणते, चालेल मग आता मिशन ऐश्वर्याच्या खोलीची झडती. त्याबरोबर आता ऋषिकेश आणि जानकीने तर ठरवलं की त्यांचा प्लॅन ते दोघंही जणं सक्सेसफुल करणार. पण आता ते दोघंजणं ऐश्वर्याच्या खोलीची झडती कशी घेणार आणि ऐश्वर्याला ह्या सगळ्यातलं काही नाही का करणार हे सगळं पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग आता आपण पुढच्या भागात काय पाहतो की ऋषिकेश आणि जानकी या दोघांनीही ठरवल्याप्रमाणे प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी ते दोघंही आता सज्ज झालेले असतात. आता सज्ज झालेले असतात म्हणजे थोडक्यात ते दोघंजणं काय करतात, सकाळ सकाळ ऐश्वर्या खोलीमध्ये नाही आहे याची पहिले सगळी खातर जमा करून घेतात. जानकी हे बघते की ऐश्वर्या कुठे आहे ते. मग आता त्यांचं असं ठरतं की ऋषिकेश हा वरती जाणार आणि तो प्रॉपर्टीचे पेपर शोधणार आणि खाली जानकी ही ऐश्वर्यावरती बारीक लक्ष ठेवून राहणार. ठरल्याप्रमाणे ऋषिकेश जानकीला सांगतो, जानकी, ऐश्वर्या खोलीमध्ये नाही आहे, चल याचाच फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. तू खाली जाऊन थांब, जर ऐश्वर्या आली तर मला खुणाव. त्यावर जानकी म्हणते, हो. ऐश्वर्या आता खाली आलेली असते तर जानकी येते आणि तिचा रस्ता अडवते. ऐश्वर्या म्हणते, बाजूला हो, मला माझ्या खोलीत जायचं आहे. तर जानकी म्हणते की तू ते. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते, हे बघ, तू ते बी काही नको बोलूस. अगं तुला काय वाटलं, मला माहिती नाही आहे का? पण मला अगदी व्यवस्थित सगळं काही माहिती आहे. मला माहिती आहे तुझा नवरा आता माझ्या बरोबर येते. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, काय म्हणालीस? तर ऐश्वर्या म्हणते, सॉरी, माझ्या खोलीत आहे ते आणि प्रॉपर्टीचं पेपर शोधतो आहे ना तो, पण ऐश्वर्या आहे मी.
तुमच्या हाती एवढ्या सहजासहजी ते पेपर्स नाही लागू देणार. काय आहे ना, कधीही वाट खडतर असली तरी सत्य हे नेहमी सत्यच असतं, कळलं. आणि मग आता जानकी ही तिकडनं निघते आणि पुन्हा एकदा देवाजवळ येते आणि स्वतःच्या आईसाठी प्रार्थना करते की माझी आई देवा जिथे कुठे असेल तिथे ती सुखरूप असू दे, व्यवस्थित असू दे आणि लवकरात लवकर माझी आई मला सापडू देत. त्यानंतर मग आता प्रार्थनेची सुरुवात झालेली असते आणि घरातले सगळे सदस्य गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी तिथे पोहोचलेले सुद्धा असतात. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की जानकी ही विनंती करत असते देवाला की बाप्पा, आमच्या घराचे पेपर्ससुद्धा ईश्वराच्या ताब्यात आहेत, ते लवकरात लवकर आम्हाला सापडू देत, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल बाप्पा, माझं घर विखरून जाईल. त्याबरोबर आता एक उंदीर तिकडे आलेला असतो आणि तो उंदीर आता तिथली एक माळ घेतो आणि ती माळ घेऊन तो पळायला लागतो. आता उंदीर पळत असतो, त्याच्या मागोमाग जानकीसुद्धा जाते. तो उंदीर तिला बरोबर आउट हाऊसमध्ये त्या कपाटाजवळ आणून उभं करतो जिथे आता ईश्वराने प्रॉपर्टीचे पेपर्स लपवलेले असतात. त्याबरोबर लगेचच आता जानकी ही तिथे प्रॉपर्टीचे पेपर्स पटापट शोधायला लावते आणि मग तिला आता ती बरणी सापडते ज्यामध्ये तिने पेपर्स ठेवलेले होते. त्याबरोबर आता मात्र ईश्वरा चांगलीच घाबरते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.